इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। काल साक्षात सरस्वती मातेच्या मुखातून आपल्याला कृष्णकथा ऐकायला मिळाली। आपण खरंच सगळेजण या भक्तिरसात न्हावून निघालो होतो। पुन्हा एकदा ताईंना जरूर विनंती करू की पुन्हा पुन्हा तुम्ही या आणि आम्हाला मार्गदर्शन करा। अजूनही काही खूप छान मंडळी आपल्याकडे येणार आहेत, आपण त्यांच्या येण्याची प्रतीक्षा करूया। असो मास्टर्स, काल आपण कृष्ण जन्म मनवला। आज आपण पुन्हा या ध्यानाच्या माध्यमातून आणखीन त्याची एक खूप छान अनुभूती घेणार आहोत। आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे। जी मंडळी नवीन आली आहेत, कोणी नवीन आले आहेत का, कृपा करून असेल तर मला सांगा। कसं बसायचं ते सांगते। दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून डोळे मिटून घ्यावे। जोवर सांगत नाही तोवर आपले डोळे उघडू नये, म्हणजे 80% ऊर्जा आपल्या डोळ्यातून, 10% ऊर्जा आपल्या हातातून आणि 10% ऊर्जा आपल्या पायातून आपण, म्हणजे पाय लॉक केल्यामुळे किंवा डाव्या पायावर उजवा पाय ठेवल्यामुळे आपल्याला 100% ऊर्जा आपली सेव्ह करता येते। मास्टर्स, मी सगळ्यांना विनंती करते की आपले जर चष्मे आपण लावले असेल तर ते काढून ठेवावे। मास्टर्स, आपले सुंदर डोळे अगदी हळूवारपणे मिटून घ्यावे, एकदम शांत। आपल्या आईवडिलांना नमस्कार, आपल्या गुरूंना नमस्कार। आपल्या गुरूंचा हात पकडून त्यांच्या हाताचा स्पर्श महसूस करा। त्यांच्या डोळ्यातील प्रेम, वात्सल्य, करुणा आणि अगदी हुंदडत आपण लहानपणी चालायचो ना, तसं हुंदडत चाला। गुरूंनी हात पकडलेले आहे, 5 पायऱ्या उतरा। 5, 4, 3, 2, 1, 0। वृंदावन धामात आलेलो आहोत। आणि इथे भगवंताचा जन्मोत्सव साजरा होतोय। यमुना मैयाला दंडवत प्रणाम, यशोदा माता, नंद महाराजांना दंडवत प्रणाम आणि भगवान श्रीकृष्णाला दंडवत प्रणाम। जी मंडळी आहेत आपली, त्यांना सगळ्यांना बोलवा। गोपी फेर धरून नाचतात आहे। दिवस खूप सौभाग्याचा। साक्षात भगवंत अवतरलेत। आभाळाचा जो निळा रंग असतो ना, श्यामल वर्ण, तसं भगवंताचं रूप आहे, प्रतिम सुंदर। पावलामध्ये शुमशुम फुलांचे दागिने, पिवळ्या रंगाचं वस्त्र, त्यांनी रेशमी वस्त्र धारण केलेलं आहे। यशोदा मैयाने सगळे फुलांचे, सोन्याचे दागिने त्यांना घातले आहेत। हिरा माणकाचे दागिने आहेत, दुपट्टा, त्यांच्याजवळ त्यांची असलेली बासरी, मोरपीस, हातामध्ये बाजूबंद बघा, गळ्यामध्ये माळा, वैजयंती माळा आहे। त्यांना त्यांच्या आज्ञाचक्राच्या जागी बघा गोपीचंदन लावलेलं, फुलांच्या माळा त्यांच्या केसामध्ये
आणि खूप सुंदरसं मोरपीस खोवलेलं यशोदा मैयानं आपल्याला आपल्या हातात भगवंताला दिलेलं आहे. आपण पुरुष असू दे की स्त्री असू दे, वात्सल्य आपल्या सगळ्यांच्याच हृदयात आहे. आणि साक्षात मैयानी आपल्याला आपल्या मांडीवर भगवंताला दिलेलं आहे. निळ्या रंगाचे श्यामल वर्णाचे भगवंत, असा रंग आपण कधी बघितलाच नव्हता. त्यांच्या पावलाचा स्पर्श जो आपल्या मांडीला होतोय, अतिशय कोमल, त्यांच्या पायातले घुंगरू वाजतात आहे. आपण त्यांचं ते रूप बघतोय, सगळं लक्ष पावलाकडे. या सुंदर पावलाला मला अभिषेक करायचा आहे. झालं, दुसऱ्याच क्षणी सोन्याची परात येते, सप्त नद्यांचं पाणी येतं आणि या पावलांना आपण या जलानं अभिषेक करतो, या पावलांचं चुंबन घेतो, आपल्या जवळ असलेल्या रेशमी वस्त्रानं ती पावलं टिपून घेतो. हळद कुंकाचं एक छानसं छोटंसं बोट तिथे लावतो. आपल्याजवळ अलंकार आहेत. बाजूलाच असलेल्या एका टोपलीमध्ये वस्त्र आहेत. आपण आणलेली वस्त्र आपण भगवंताला घालतोय. कुणाच्या जवळ निळं आहे वस्त्र, कुणाच्या जवळ पिवळं, कुणाजवळ केशरी, कुणाजवळ लाल, कुणाजवळ हिरवं, गुलाबी. त्यांनी ते पितांबर भगवंताला घातलेलं आहे. आपण भगवंतासाठी दागदागिने आणले आहेत, फुलांचे, हिऱ्या माणकाचे सुंदर दागदागिने. ते पावलापासून आपण चढवतो आहोत. कमरेचा मेखला, अगदी सुंदर जुईची फुलं आहेत ही. गळ्यात मोगऱ्याच्या माळा, वैजयंती माळा, जुईचे बाजूबंद, कपाळाला गंध गोपीचंदनाचं. त्यांच्या कुरळ्या केसांमध्ये आपण जुईच्या माळा, जे जी फुलं आपल्याला आवडतात आहे की ही भगवंताला आवडतात, ती फुलं आपण त्या ह्याचे गजरे आपण लावले आहेत. त्यांची बासरी त्यांच्या हातात दिली आहे. त्यांचं मोरपीस वाऱ्यानं हलतंय आणि मधूनच ते अशी खुदकन हसतात आहे, आपल्याकडे बघतात आहे, हुंकार देतात आहेत. आपल्या डोळ्यातनं धारा. अरे परमेश्वरा, किती रे भाग्यवान मी, या क्षणी मी तुझी आई झाली आहे. आपोआप पान्हा फुटलंय. हे भगवंता, मायेच्या पदराखाली आज आपल्या भगवंत आहेत, साक्षात भगवंत. त्यांचा तो स्पर्श
आपलं बोट पकडून ठेवणारे आणि हसणारे ते लोभस रूप. आता आपण त्या रूपाकडं बघतो आहोत आणि डोळ्यातनं आसवं येतात आहेत. त्यांचे इवलेसे हात आपल्या डोळ्यातल्या आसवांना टिपतात आहे. त्यांचे डोळे सांगतात आहे, रडू नकोस, खंबीर हो, मी आहे ना. आणि मग लोणी आणि मिश्री असलेलं जी आपल्याजवळ असलेली वाटी आहे त्याच्यातून आपण हळूच त्यांना खाऊ घालतो. ते पात्र आणि तो चांदीचा चमचा जेव्हा मुखात आपण त्यांच्या भरवतो तेव्हा ते आणखीनच खुदकन हसतात ते. दोन्ही हात शंख, इथे शंखाचा ध्वनी होतोय मास्टर्स, म्हणजे भगवंत किती कनेक्टेड आहे हे आपल्याला दिसतंय. त्यांचे दोन्ही हात आता आपल्या गळ्यात आहेत आणि म्हणतात येते, चल आता तू फिरव मला या दालनातून त्या दालनात, माझ्या यमुना मैयाच्या किनाऱ्यावर. चल आता बाहेर, चल. आता आपण गार वाऱ्यात यमुना मैयाच्या जवळ किनाऱ्यावर बसलेलो आहोत. हे गार वारं आपल्याला सुखावून जात आहे. यमुना मैयाचा आवाज, तिच्या लाटा आणि भगवंताच्या चरणावर अभिषेक करण्याची तिची ही चाललेली धडपड. भगवंत आले म्हणताच चारी बाजूंनी आलेली गाई वासरं, पशु पक्षी, मोर, गोप गोपी, कदंबाचा वृक्ष साथ घालतोय. रिमझिम पाऊस वरून बरसतोय आणि आपली धडपड भगवंताला पाऊस लागता कामा नये. त्याच्या डोक्यावर आपण कुंची घालतोय, जरीची कुंची, मौशार कुंची. भगवंता किती रे जपू तुला, सांग. डोळ्याच्या पापण्यांच्या चुशीत मी तुला ठेवलंय रे, माझ्या हृदयात मी तुला ठेवलंय. आता तू माझ्याकडे बघ आणि मी तुझ्याकडे. संत कबीर सांगतात ना, तसंच आज आपण कृष्णाला सांगतोय, तू माझ्याकडे बघ आणि मी तुझ्याकडे.
दुसरीकडे कुठे कुठे आपली नजर जाऊच देऊ नये. तुझा श्वास आता माझा होऊ दे, तुझं नाम अंतःकरणात घुमू दे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा अधरं मधुरं वदनं मधुरं
मास्टर्स भगवंताने त्यांची जी बोटं आहेत, लहान लहान बोटं, त्याचा स्पर्श आपल्या आज्ञाचक्रावर होतोय मास्टर्स. बरोबर आकाश तत्वाचं बोट आपल्या आज्ञाचक्रावरून फिरतंय. एक अद्भुत अनुभूती आहे. भगवंताच्या आकाश तत्वाचं म्हणजे सगळ्यात मधलं बोट हे आपल्या आज्ञाचक्रावरून फिरतंय. स्पंदन महसूस करत चला. पूर्ण स्पंदनांवर लक्ष. आत आत जा मास्टर्स. आज्ञाचक्रातून स्पंदनांना महसूस करत आत जा.
Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Keshava Madhava, He Krishna Madhusudana. Keshava Madhava, He Krishna Madhusudana. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Keshava Madhava, He Krishna Madhusudana. Keshava Madhava, He Krishna Madhusudana. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. He Krishna Madhusudana, He Krishna Madhusudana. He Krishna Madhusudana, He Krishna Madhusudana. भगवंताचा स्पर्श महसूस करतो आहोत आपल्या आज्ञाचक्रावर. चंदनाचं गंध रेखल्या गेलाय. भगवंताच्या बोटानं हा स्पर्श, हा थंडावा महसूस करा मास्टर्स. सगळ्यात महत्त्वाची ती स्पंदनं
ती महसूस करा. आपण आता हळुवारपणे भगवंताच्या महालात जातोय. त्यांच्या कपोलाचा चुंबन घेऊन त्यांना पाळण्यात विराजमान करतोय. झोका देतो आहोत आपण त्यांना. तिथेच आपलं मस्तक खाली टेकवून दंडवत प्रणाम करतो आहोत. मैयानं आपल्याला खूप सारा प्रसाद दिलाय. एक तुळशीचं रोप, एक प्राजक्ताचा वृक्ष. आपल्याला त्या वृक्षाला बघून कोणाची तरी आठवण येते. पण अनेक जन्मांपासून आपण या सगळ्या गोष्टींशी जोडलो आहोत. एक बासरी, एक मोरपीस, हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. आणि मैयाचा, बाबांचा, भगवंताचा आशीर्वाद. मास्टर्स, कुठलीही घाई करू नका. आज जे काही मिळणार आहे ते अद्भुत आहे. संपूर्ण गुरुतत्व, यशोदा मैया, नंद महाराज, देवकी माता, वसुदेव, भगवान श्री कृष्ण आणि श्रीमती राधाराणी यांना दंडवत प्रणाम. रजा घेऊया मास्टर्स. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. सावकाशपणे या, कुठलीही धसडफसड घाई करू नका. खूप ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, मुलं बाळं, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. गाई, वासरं, पशु, पक्षी, धरणी माता आनंदित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. खूप ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे. खूप छान अनुभूती आहे. तुम्ही तुमच्या खिडक्या उघड्या ठेवल्या तर तुम्हाला आणखी 100% 100% मिळतं. याच्यावर विश्वास ठेवत चला मास्टर्स. खिडक्या बंद करता भगवंत येतात आणि काय म्हणतील, खिडक्या बंद करून बसले, मी तर तुझ्या घरी आलो होतो. आपण कनेक्ट भगवंताशी होत असतो. आणि सगळ्यांनाच आज अनुभूती आली की कुठे डोकं जड झालं आहे.